कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या हाऊस काही साहेबांचं चौकड. वा 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 वा. अरे अरे चेड्डी पडली असते माझी. आम्ही महाराज धनाजीराव. अगं बाई, उपरी गावाचे वतनदार. सकाळी उठलो, आतरून काढाय कोणी नाही. मग या गावाची घडी कशी बसवणार आम्ही? कोण आहे रे तिकडे? दुसरा महाराज. असो दुसरा महाराज. अरे असो असो. क्षमा आईला सगळं मला एकट्यालाच करावं लागतं. त्या काही जण बोंबलून बोंबलून घसा बसला, कोरडे पडले. 2 गोट पाणी पिव म्हणतो. ताई साहेब या या या. अक्का साहेब या या या. अक्का साहेबांच्या चरणी धनाजीरावांचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. मानाचा मुजरा मेल्या मुर्द्या. आई बापानं काय पाप केलं होतं तुझ्यासारखं पोरग मिळालं? धन्या, तुझ्या असल्या धंद्यामुळं गावात तोंड दाखवायची सोय राहिली नाही. मुर्द्या. चिडलात का? कसं तुम्ही चिडलात का? धाकले राजा आले, भूक लागले. काही गोडधोड मिळेल? गोडधोड गोडधोड मुर्द्या ती गोडधोड देते तुला. काय म्हणतील गावाले? काय म्हणाले? अक्का साहेब गोडधोड नसले तरी चालेल. काही चमचमीत मिळालं तर बासा आहे मला. काय चमचमीत खायला पाहिजे. झाडून तयारीला लागा. तर मी तात्या साहेबांची काय मसलत करून येतो. तात्या साहेबांची मसलत करायला चाललाय? थांब इथं. काय गरज नाही तिथं जायची. आम्हाला तात्याशी काय वार्तालाप करायचा आहे. आलो आम्ही. अरे तुझं तोंड केवढं, बोलतोय किती, वार्तालापाचा अर्थ तरी माहितीये का तुला? काय गरज नाही तिथं जायची. थांब इथं. असं नसतं अक्का साहेब. काय बोलला? असं नसतं होतं. मी म्हटलं बसतो बसतो बस बसतो. इथं शांतपणे बसायचं, कळलं ना? नाहीतर उडून झाडू तुझ्या डोक्यात पडेल, कळलं ना? वार्तालाप म्हणता तात्या साहेब काय काय काय. अक्का साहेब चालायचं शेवटी. गेले, मारून गेले, पिट्टा पाडून गेले. ओके. वा सुपर. दीपक, प्रणाली. थँक्यू सर. पण काय वाटलं? दीपक, एकतर मला तुमची एनर्जी प्रचंड आवडली. आणि ना तुमचा वावर स्टेजवरती इतका इझी होता ना, मज्जा आली. म्हणजे मला असं वाटतं की समजा तुम्ही सिरियसली आता मी ऍक्टर होणार असा विचार केला तर तुम्ही होणार असं आहे. आणि तू मुली फारच छान. एकतर इतकी सुंदर दिसतेस तू त्या लुगड्यात, माहितीये. फार छान झाला. दीपक, जसं अमृता मॅडम म्हणाल्या तसं तुझा चेहरा खूप युनिक आहे आणि तू अभिनयासाठी स्वतःचा विचार करू शकतोस. म्हणजे मला अगदी खूप आधी 20 वर्षापूर्वीचा सिद्धार्थ जाधव आठवला. त्याच्यामुळे तू जर अजून मेहनत घेतली स्वतःवर तर तुझ्यासाठी खूप चांगला आहे. थँक्यू दादा. घरून कोण आलंय दीपक? मम्मी. कुठे? नमस्कार. नमस्कार. कसं वाटलं? छान वाटलं सर. असं घरी पण काय काय करत असतो का, अशी नाटकं छोटी मोठी? नाही नाही करत, काय नसतोय. असं चाबूक घेऊन माझ्या संग मागायला असतोय तो. आम्ही गावे हिंडून मागून खाणार, रस्त्यावरचा माणसाला आणून तरी इथं आणून ठेवला असं सर. तुमचा नमस्कार उपकार कधी पिटणार नाही. आई इथे येता का स्टेजवर? या इकडे या. गावगाव हिंडून खाणार माणसं आम्ही. प्रत्येक घर 1-1 रुपये 2-2 रुपये मागून काढणार माणसाने उडकून आणून तुम्ही एवढा लांब मुंबई सिटी दाखवला असा माझ्या पोरग्याला. आणि माझं नवरा मला एवढ्या मुलं असताना टाकून माझ्या जीवावर गेला. 3 मुलं आहेत मला, 2 पोरं आहेत, 1 पोरगी आहे. तरी बी मी भाकरीचा तुकडा आणून सांभाळून मोठी करतो. तरी बी त्याच्यातनं तुमचं मदत लय खूप. माझ्या पाया पडू नका प्लीज.
एक गोष्ट लक्षात घ्या, त्याला इथे या स्टेजवर आणलंय कारण त्याच्यामध्ये काहीतरी गुण आहेत, काहीतरी वेगळेपण आहे त्याच्यामध्ये, अजून काही नाही. पण हा बदललेला दीपक मला सांगा, तुम्हाला कसा वाटतोय? त्याचे केस कापून टाकले प्रणालीताईंनी. पोरगा चांगलं दिसायला लागलं तुमचं. पण आता त्याला स्टेजवर एवढं तो अभिनय करतोय, तुम्ही टीव्हीवर बघत असाल, एपिसोड बघत असाल, कसं वाटतं तुम्हाला बघताना? मज्जा येते? मज्जा येते. पहिला असं कुत्र्याची किंमत देत होतं, आम्हाला किंमत देत नव्हते. कडाक लक्ष्मीची आहेत म्हणून बाजूला सारखं म्हणत होते. तर का आता स्टेजवर आल्यापासून माणसाची किंमत द्यायला चालू केलं आम्हाला. या गोष्टीवर खरं तर मला काय बोलावं हे सुचत नाही. मला असं वाटतं की तुम्हाला आणि इथे उपस्थित सगळ्या आई वडिलांना माझा खरंच माझा दंडवत प्रणाम. पण बस तुमचे आशीर्वाद असे आमच्या पाठीशी राहू द्या, बाकी मग आम्ही जग जिंकू. थँक्यू. जय. आंबा पायरी असो नाहीतर हापूस, माझ्या डोक्यात जातो प्राजूचा बापूस. या शाकालच्या डोक्यावर मी मिऱ्या वाटणार आणि कोण पण आडवा येऊ दे, आपण प्राजू सोबतच संसार थाटणार. हे माझं म्हणणं नाहीये, तर आता तुमच्या समोर येणाऱ्या दगडूचं असं म्हणणं आहे. स्वागत करूया वाइल्ड कार्ड एंट्रीने पुन्हा एकदा आत आलेल्या आपल्या गावरान ब्रोच, कारण नया है वह. प्लीज वेलकम क्रिश आणि काजल. कसला कडू होत रे ह्या आईला. आई बाबा आणि साईबाबाची शपथ, आपल्याला लाईफ मध्ये दोनच गोष्टी आवडतात, एक म्हणजे काजू कतली आणि दुसरी आपली प्राजू पतली. प्राजू आपल्या लाईफ मधला एकदम रियल लव. आज तिनं आपल्याला इकडं भेटायला बोलवलंय. आपलं जर प्रेम बरोबर असलं ना तर अख्खं जग जिंकू आपण. पण तू तुझ्या मनातलं बोलत का नाहीस? कसं सांगू रे, मनाने उठाव केले, मेंदू गदगद हलवलं, आतमध्ये स्पंदनेच निर्माण केले, त्याने सोडून मी इथे आली. काय स्पंज? काय स्पंज? स्पंज नाही रे, स्पंदने. अगं मला कळेल तशा भाषेत बोल ना. म्हणजे कसं? म्हणजे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से अमीर है अमीर. हम जिएंगे तो अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.